नगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. अरे थांबा बाबा, तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्या समोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या स्वतः नेतृत्व करता आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेले कसं मुद्दे कुठले असतील? नाही, पण त्यांनी जे नाव आलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधी चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, कधी कुणाचंही मी समर्थन केलं नाही. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, ते त्याच्याबद्दलची चौकशी करतात. होय, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारची नातेवाईक असतील त्यांना राजकीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशाने गुन्हेगारी संपन्नाने वाढणार आहे. एक मिनिट, तू समजा गुन्हेगार आहे, तू नाहीये, परंतु समज आता प्रश्न विचार. तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलीचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदार आहे असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत. ह्याच्यामध्ये आत्ता माझ्याबरोबर सीताराम गंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरात यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिलेली नाही. ऐका मी सांगतो ना, अरे त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी घड्याळाचं चिन्ह द्या, हे असं